नेहा सावली, सदानंद यात्रा, सदानंद भटकर हे एक सामाजिक कार्यकर्ता होते. त्यांनी भारतीय पुस्तकांना पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात नेले. ऐकूया अंजली बेनकर. प्रत्यक्षाने विचार आला, सदानंद यात्रा आपण का सुरू करू नये. सदानंद यात्रेचा प्रारंभ अर्थातच गणेशाच्या नामस्मरणाने होणे उचितच होते. त्यांच्या वडिलांचे नाव गणेश आणि आडनाव भटकळ हे गावावरून पडलेले आहे. गणेशांचे पुढे गणपतराव झाले. शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सेवा हे धोरण नक्की केले. आपल्या व्यवसायाला संस्था म्हणून घडवायचे असेल तर आपल्याबरोबरच्या काम करणाऱ्यांवर विश्वास ठेवणे हा एक मूलभूत मंत्र आहे. गणपतराव 1972 मध्ये गेले. तत्पूर्वी सदानंदांनी पॉप्युलरचं काम पाहण्यास सुरुवात केली. त्याला भटकळ ग्रुपचे स्वरूप आले. प्रकाशन, मुद्रण, घाऊक विक्री अशी वाढ झाली. 1946 नंतर पॉप्युलरची सूत्रे सदानंदांनी घेतली. त्यांच्या वडिलांची अध्यापनाची पद्धत उपयुक्त होती, फलदायी होती. याच कारणामुळे पॉप्युलरमधून बाहेर पडलेल्या अनेक विक्रेत्यांनी ग्रंथ विक्री क्षेत्रात नाव कमावले. ग्रंथ विक्री आणि ग्रंथ प्रकाशन ही ज्ञानप्रसाराची प्रभावी माध्यमे आहेत. ही जाणीव सतत मनात ठेवून ग्रंथ संस्कृती वाढीस लागावी म्हणून राष्ट्रीय पातळीवर काम केले. गणपतरावांची तिसरी पिढी आजही 88 वर्षे दिमाखाने उभी आहे. कॉलेजमध्ये असताना महात्मा गांधींच्या विचारसरणींचा प्रभाव, 1942च्या चळवळीशी संबंध, राष्ट्रीय उर्मीतून लेखन केले. त्यातूनच द फ्युचर ऑफ इंडियन यूथ पुस्तक प्रकाशित केले. युसुफ मेहर अली यांचे प्रोत्साहन, होरायझन नावाचे वार्षिक संपादित केले. त्याला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे आशीर्वाद. काही इंग्रजी कविता केल्या. त्याचे निर्मल अँड अदर पोएट पुस्तक प्रकाशित केले. काही वैद्यकीय पुस्तके प्रकाशित केली. हे पुस्तक खूप लक्षवेधी ठरलं आणि राजहंस सारख्या नावाजलेल्या प्रकाशन संस्थेने ते प्रकाशित केलं. त्यांचा सांगती ऐका नावाचा चित्रपट पुण्याला विजयानंद या थिएटरमध्ये सलग 4 वर्ष चालला, प्रदर्शित होत होता. त्यावरूनच पुस्तकाचं नाव सांगती ऐका हे ठेवलं गेलं आणि नावातच जण हंसाबाई मुलींना जागरूक करतात. सांगते आहे ऐका हं. अनेकदा आपण पाहतो तसंच थोडंसं इथे घडलंय. घरची बिकट परिस्थिती, वडिलांचं दारूचं व्यसन आणि पैशाची निर्माण झालेली गरज याचा परिणाम म्हणून हंसाबाई वयाच्या 13व्या वर्षीच या व्यवसायात आल्या. एकदा यात आल्यावर बंदरकरांशी विवाह झाला, मुलगी झाली, तरी त्या या क्षेत्रातून बाहेर पडू शकल्या नाही. संसारात पूर्णपणे राहू शकल्या नाही. थोडी अप्रगल्भता, शिक्षणाचा अभाव आणि मिळालेल्या प्रसिद्धीमुळे आलेली बेदरकार वृत्ती यामुळे त्यांनी स्वतःवर संकटे ओढवून घेतलेली दिसतात. जे काही घडलं भोगलं त्या सर्वांचं निस्संग होऊन त्यांनी हे निवेदन पुस्तकामध्ये केलेलं आहे. कधीतरी उणीपुरी 122 पानं अपुरी वाटतात. त्यांनी खूप सोचलं असलं तरी लिखाणात कुठेही विखार आपल्याला दिसत नाही किंवा कोणाबद्दलही त्यांनी अपशब्द सुद्धा काढलेले नाही. आपली वेदना मोजक्या शब्दात सांगत त्यांनी काही जागा तशाच मोकळ्या सोडून दिलेल्या आहेत. आज एवढ्या काळानंतर आपल्याला बिटवीन द लाईन्स म्हणून त्या उमगू शकतात. शाळा सुटली, शिक्षण झालं नाही तरी घरातच जीजींकडून मिळालेलं थोडंफार अभिनयाचं ज्ञान या जोरावर त्या सिनेमा क्षेत्रात आल्या. जीवनातल्या भल्या बुऱ्या प्रसंगांनीच त्यांना खूप काही शिकवलं आणि म्हणूनच कथानकाला एक दुःखाची झालर आहे असं सतत जाणवत राहतं. खूपदा अबोल झालेलं हे लिखाण खूपच काही सांगून जातं. मी गाणं म्हणणार नाही आता यापुढे, मी नाही करणार नाच आता, हा त्यांचा निश्चय टिकून राहिला. पण तोंडाला रंग लावून सिनेमात काम करण्याची हौस मात्र त्यांना परत परत सिनेमाकडे खेचून घेऊन गेली. प्रसिद्धी, पैसा या नादात त्या सिगरेट, दारूच्या आहारी गेल्या. त्यात मुलीची हेळसांड नको म्हणून की काय, त्यांनी तिची जबाबदारी कधीच स्वीकारली नाही. घर सोडून त्या हॉटेलात राहत तेव्हा संपर्कात आलेल्या पुरुषाच्या घरीही त्या जाऊन राहिल्या. पण तिथे कोंडवाडाच होता, कसलंही स्वातंत्र्य नाही.
हे लक्षात येताच मोठ्या हिकमतीनं त्यांनी आपल्या घरी निरोप पाठवला आणि बंदरकर घ्यायला येताच त्या तिथून निघून आले. नवऱ्याशी त्यांचं पटत नव्हतंच. हळूहळू कामही मिळेनाशी झाली. तेव्हा त्या परत घर सोडून हॉटेलमध्येच राहू लागले. तिथूनच राजन जावळे हा त्यांचा एक सहकलाकार आणि मित्र, त्याच्याशी त्यांचा संपर्क होता. त्याचाच त्यांना आधार होता आणि नंतर शेवटच्या काळात ते त्यांच्याकडेच राहू लागले. भालजी पेंढारकर, राजा परांजपे, शांताराम या मोठ्या दिग्दर्शकांशी त्यांचा चित्रपटाच्या निमित्ताने परिचय झाला. भालजी तर त्यांचे आदराचे स्थानच होते. शांताराम बापूंनीही फार चांगली वागणूक दिली असं त्या लिहितात. प्रभात चित्राला कोणीही नावे ठेवलेली त्यांना आवडत नसे. जगाचा सूड घेण्यास दारूला जवळ केलं, पण त्यावर मात करून शेवटच्या दिवसात मात्र त्या देवधर्माकडे वळल्या. लग्न झालं, त्या बंदरकरांवर त्यांचा कोणताही राग नाही. आम्ही नाही समजून घेऊ शकलो एकमेकांना असं आणि एवढंच त्या म्हणतात. सुखाचा संसार करायचा असेल तर ही वाट पकडू नका असे त्या सांगतात. एकच प्याल्यासारखं आहे हे. एकदा काम करून आपण त्यापासून दूर नाही होऊ शकत. म्हणूनच कलेची सेवा केली ह्या आनंदापेक्षा त्यांची दुःखाची टोचणी मोठी आहे. या अंतर्मुखतेमुळेच तुटक वाटणारं हे आत्मचरित्र वरच्या पातळीवर जातं. एरवी आत्मचरित्रात आपल्याला आत्मसंतुष्टता किंवा आत्मस्तुती दिसते, पण इथे उदार समंजसपणा दिसतो. आणि ज्या काळात हे प्रकाशित झालं त्याचा विचार केला तर हौसाबाईंचं कौतुकच वाटतं. म्हणूनच श्याम बेनेगल यांनी भूमिका हा चित्रपट या चरित्रावर निर्माण केला आणि त्याच्या पुस्तका इतकाच तो गाजला, नव्हे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करता झाला. यातच या पुस्तकाचं मोठेपण आहे असं मला वाटतं. धन्यवाद.